नमस्कार मित्रांनो, माझं नाव सतीश आणि आपण पाहता सतीश यादव यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत नागोठण्याचा ब्रिज कव्हर करायला. अनेक लोक कमेंट करत होती की तुम्ही ह्या ब्रिजचा व्हिडिओ केलेला होता जेव्हा काम चालू होतं. आता हा ब्रिज पूर्ण झालेला, आता त्याची व्हिडिओ तुमच्याकडून पाहायची आहे, आपल्या चॅनलवरती पाहायची आहे. अनेक जणांचं म्हणणं होतं, म्हणून हा व्हिडिओ केलेला आहे. खरं तर आता हा ब्रिजचं काम पूर्ण झालेलं होतं, तर मी हा ब्रिजचा व्हिडिओ करणार नव्हतो, कारण का आता काम झालेलं आहे, लोकांना आता त्या वापरायला भेटतोय. सो त्याचा व्हिडिओ करण्याचा अर्थ होता. पण अनेक लोकांना तो व्हिडिओ पाहायचा आहे अजूनसुद्धा. म्हणजे रस्त्याची क्वालिटी कशी आहे, रस्ता कसा आहे, ब्रिजवरती काय काम चालू अजून आहे का छोटी मोठी, त्या सगळ्या गोष्टी पाहायच्या आहेत. तर बोललो की चला व्हिडिओ करूया हा सुद्धा. तर तुम्हाला कसा वाटतो व्हिडिओ ते सांगायला विसरू नका. आणि जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओसुद्धा लाईक करा. तर मित्रांनो, आज आपण प्रवासाला सुरुवात केलेली आहे नागोठणे ब्रिजची आणि हा ब्रिज क्रमांक 1 आहे. आपण काही दिवसापूर्वी व्हिडिओ तयार केला होता याबद्दलचा आणि तेव्हा आपण ब्रिजवरून प्रवास करून दाखवलेलं होतं की ब्रिजचं काम पूर्ण झालेलं होतं. छोटी-मोठी कामं बाकी होती आणि त्यानंतर हा ब्रिज लगेचच चालू करण्यात आलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ब्रिजचं काम कसं झालेलं आहे, ब्रिजमध्ये काही छोटी-मोठी अजूनही कामं काही बाकी आहेत का? की काही अजून कशी कंडिशन वगैरे आहे रस्त्याची ते सगळं चेक करणार आहोत आणि त्याबद्दलचा हा व्हिडिओ असणार आहे. आपण पहिले सरळ जाऊयात. लेफ्ट साईडची लेन गोवा टू मुंबई साईडची लेन आणि नंतर मुंबई टू गोवा म्हणजे दोन्ही साईडची लेन बघणार आहोत आणि दोन्ही साईडच्या लेनवरून प्रवास करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि आत्ता आपण ब्रिज चढायला सुरुवात केलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता की ब्रिजवरती ज्या लाईट्स वगैरे आहेत त्या लावलेल्या आहेत. आता त्या चालू केलेल्या आहेत की नाही ते अजून माहिती नाही. ते आता रात्री समजू शकतं. पण लाईटची सोय वगैरे केलेली आहे. म्हणजे त्यासाठी तरी आता काही रस्ता थांबवण्याची वगैरे गरज लागणार नाही आहे. तर दुसरी गोष्ट म्हणजे ज्या मार्किंग असतात रस्त्याच्या वगैरे, तर त्या मार्किंग वगैरे केलेल्या नाही आहेत. त्या मार्किंग वगैरे कराव्या लागणार आहेत. नंतर जे मधले डिवायडर आहेत ते काही ठिकाणी बांधावे लागणार आहेत. त्यांची अजून पेंटिंगची वगैरे काही ठिकाणी कामं बाकी आहेत. जे डिवायडर असतात त्यालासुद्धा पेंटिंग असते. व्हाईट अँड ब्लॅक कलरचे पट्ट्या असतात, त्या मारायचं काम बाकी आहे. दुसरं जर रस्त्याची क्वालिटी जर विचारात केला, तर तुम्हाला आता व्हिडिओ पाहूनच समजत असेल तसा की कॅमेरा आपला शेक होतोय. तर त्याच्यामुळे समजत असेल की रस्ता किती खराब आहे ते. नवीन रस्ता आहे, आत्ताच चालू केलेला आहे, तरी रस्त्याला बाउन्स आहेच. जसा पूर्ण मुंबई-गोवा महामार्गाला बाउन्स येतं, खड्डे आहेत, त्याप्रमाणेच इथे सुद्धा आहे खड्डे. खड्डे म्हणजे वरखाली, वरखाली असा रस्ता आहे. एक सरळ लेवलमध्ये रस्ता नाही आहे. आणि तुम्ही रस्त्याच्या बाजूला पाहू शकता कशाप्रकारे छोटे-मोठे मातीचे वगैरे असे ढिगारे करून ठेवलेले आहेत. जे पाणी साठवून ठेवण्यासाठी जे कपडे टाकलेले असते ते सुद्धा काढून ठेवलेले आहेत. म्हणजे अजूनसुद्धा पूर्ण काम झालेलं नाही आहे. छोटे-मोठे आहेत, ते हळू-हळू चालू ठेवतील. आता ब्रिज चालू केलेला आहे, त्याच्यासोबत आता ही छोटी-मोठी कामं आहेत ते करतील. तुम्ही उजव्या साईडला सुद्धा पाहू शकता की जे डिवायडर वगैरे आहेत ते ना पेंटिंगचं वगैरे काम आहे बाकी अजून. तिथे मध्ये थोडीफार छोटी-छोटी झाडं लावतील. अशी छोटी-मोठी कामं आहेत रस्त्याची अजून बाकी. बाकी मार्किंगचं मगाशी सांगितल्याप्रमाणे मार्किंगसुद्धा करावं लागणार. सो आता हे काय एक-एक लेन चालू-बंद, चालू-बंद करून ही कामं केली जाणार. सो ॲटलीस्ट ब्रिज चालू झाला आहे त्यामुळे ट्रॅफिकची वगैरे आता शक्यता कमी झालेली आहे. ट्रॅफिक वगैरे इकडे जास्त होणार नाही. आता जी बाकीची जी पेंडिंग कामं आहेत त्यांच्यासाठी जी लेन बंद करावी लागणार ती ॲटलीस्ट सॅटर्डे, संडे सोडून करायला पाहिजे, जेणेकरून ट्रॅफिक होणार नाही एकाच लेनवरून. तर आता पुढे हा ब्रिज संपायला आलेला आहे. तसंच आपण जसं ही साईड पाहिली तशीच त्या साईडचं सुद्धा बघितली. त्या साईडला रस्ता कसा आहे, त्या साईडच्या ब्रिजची क्वालिटी कशी आहे. कारण काय होतं काही-काही ठिकाणी रस्ता एका साईडला चांगला असतो, एका साईडला खराब असतो. तर इकडचा ह्या बाजूने आता जो आपण प्रवास करतोय मुंबईच्या दिशेने, तर समोर जर सरळ गेलो तर मुंबई आहे आणि पाठीमागे गोवा. तर हे साईडची जी लेन आहे, इकडे रस्ता बाउन्सी रस्ता आहे. खूप जास्त वर-खाली, वर-खाली रस्ता आहे. आत्ताच तर एक 4-5 दिवसच झालेत रस्ता चालू होऊन, तरीसुद्धा खूप जास्त वर-खाली, वर-खाली रस्ता आहे. रस्ता अजिबात सरळ नाही आहे. सो त्याची काळजी पलीकडच्या बाजूला घेतलेली आहे का ते सुद्धा पाहूयात. आणि इथून आता मधून एक कट आहे, तिथून पलीकडे जाऊयात. जिथं ती समोर एस-टी उभी आहे तिथून पलीकडे जाऊयात आणि पलीकडून सरळ त्या बाजूने परत रिटर्न जाऊयात आणि बघूया त्या साईडचा रस्ता वगैरे कसा आहे ते. दुसरी गोष्ट म्हणजे चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. आत्ता आपल्या चॅनलवरती
1800 सबस्क्रायबर होणार आहेत, कंप्लीट झालेले आहेत. तर 1800 तर जेव्हा आपल्या चॅनलवरती 1850 सबस्क्रायबर होतील तेव्हा आपल्या चॅनलवरती पुढचा व्हिडिओ येईल आणि तो असणार आहे दुसरा, याच्यानंतर जो दुसरा ब्रिज आहे नागोठण्याचा त्याचा, आणि त्याच्यावरून सुद्धा आपण पूर्ण प्रवास केलेला आहे. काही गाड्या वगैरे सुद्धा गेलेल्या आहेत. त्यामुळे तो रस्त्याची काम किती झालेलं आहे, त्याचं किती काम बाकी आहे ते आपण पाहणार आहोत. तर ह्या आपले व्हिडिओ आल्यानंतर जेव्हा आपल्या चॅनलवरती 1850 सबस्क्रायबर होतील पूर्ण, तेव्हा तो व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती टाकणार आहोत. आणि काही गाड्या वगैरे गेलेल्या होत्या त्या नागोठण्याच्या ब्रिजवरून, तरीसुद्धा तुम्ही गाडी नेऊ नका. आणि मी असं सांगत नाही की त्यांचं काम वगैरे स्लो होईल म्हणून नेऊ नका. याच्यामध्ये तुमचाच फायदा आहे, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. का जाऊ नये, तुमचं कशाप्रकारे तिथं जाऊन नुकसान होऊ शकतं. आता याचं कारण असं नाही आहे की तुमच्या गाडीला काही खाली घासेल वगैरे किंवा त्यांच्या कामामध्ये अडथळा, अशी कारणं तर नक्कीच नाही आहेत. जे कारण आहे ते खरंच खूप महत्त्वाचं कारण आहे. त्यामुळं तिकडून तरी अजून गाडी का नेऊ नये ते पाहण्यासाठी तो व्हिडिओ नक्की पहा. आणि तो येणार आहे ह्या चॅनलवरती 1850 सबस्क्रायबर झाल्यानंतर. सो हा व्हिडिओ आल्यानंतर लवकर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता ह्या व्हिडिओवरती नंतर रिटर्न आलो तर आपण तिकडनं रिटर्न आता निघालेलो आहोत ह्या ब्रिजवरनं. आणि सेम तिकडं रस्ता होता तसाच इकडेसुद्धा रस्ता आहे. उलट तिकडेपेक्षा इकडचा रस्ता जास्त बाउंसी आहे. आणि इकडची जवळजवळ सगळी कामं झालेली आहेत. फक्त मार्किंगचं काम बाकी राहिलेलं आहे. म्हणजे जे मध्ये पट्ट्या असतात व्हाईट कलरच्या, त्या पट्ट्यांची कामं आहेत. आणि जे डिवायडरला कलर करतो ते डिवायडरचं कलर बाकी राहिलेलं आहे. बाकी इकडंसुद्धा लाईटचे पोल वगैरे बसवलेले आहेत. एक पुढे एका ठिकाणी साईडच्या भिंतीचं काम चालू बाकी आहे. तिथं त्या सळ्या वगैरे म्हणजे ते तिथल्या इथं होऊ शकतं. त्यासाठी लेन वगैरे थांबवायची गरज नक्कीच नाही आहे. तुम्ही आता आपण ज्या साईडने ज्या लेननी आलो ती पलीकडे आपल्याला लेन दिसते, आणि तिथे बघितलं तर एक ट्रक उभा आहे. एक आतमध्ये ट्रायंगल असतो गाडीच्या मध्ये आपल्या रिफ्लेक्टरवाला. जेव्हा आपल्याला अशी गाडी जेव्हा थांबवायची असते ना, तेव्हा गाडीच्या पाठीमागे अंदाजे एक 100 मीटरवरती तो ट्रायंगल ठेवावा लागतो उभा करून, जेणेकरून पाठीमागून येणाऱ्या गाडीला समजतं की इथे गाडीचा काहीतरी प्रॉब्लेम आहे, तिथे गाडी थांबलेली आहे ती. तसे नसल्यामुळं अनेक अपघात वगैरे होतात आणि होण्याची शक्यतासुद्धा असते. तर बरेच वेळा असे ट्रक ड्रायव्हर वगैरे किंवा हे छोट्या मोठ्या गाडीसुद्धा असे थांबतात आणि काहीही ट्रँगल वगैरे लावत नाहीत आणि अपघात होण्याची शक्यता जास्त असते. आणि असे बऱ्याच वेळा अपघात झालेले सुद्धा आहेत. बऱ्याच वेळा लोकं गाडी चालवून हायवेवरती दमलेली असतात आणि ते समजत नाही पटकन की गाडी समोर थांबलेली आहे की चालते की स्लो चालते. त्यामुळे पटकन जवळ जातात आणि जेव्हापर्यंत समजतं गाडी थांबलेली आहे तिथे, तोपर्यंत ती आउट ऑफ कंट्रोल झालेली असते. त्यामुळे अपघाताचे चान्सेस जास्त असतात. तर हा होता पूर्ण ब्रिज. तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनल पटापट सबस्क्राईब करा, म्हणजे आपलं इकडून आता पुढे गेल्यानंतर दुसरा ब्रिज आहे, त्याचं किती काम झालेलं आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. मी त्या ब्रिजवरून पूर्ण प्रवास केलेला आहे. तुम्हाला तो प्रवास दाखवणार आहे कसा केलेला आहे ते. पूर्ण त्या ब्रिजबद्दल माहिती सांगणार आहे. तर तो पाहण्यासाठी व्हिडिओ नक्की करा. व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. मग पुन्हा भेटूया त्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.